पावसाळा सुरू झाला आणि सुरुवात झाली गरमागरम चहा आणि त्यासोबत खमंग आणि कुरकुरीत भजीच्या मेजवानीची. पावसाळ्यात कामावर येता जाता मी नेहमी पाहतो की खूप लोक रस्त्याच्या कडेला गरमागरम चहा आणि खुसखुशीत भजीचा आस्वाद घेत असतात. पण वेळेच्या अभावी मला मात्र तसं कधीच करायला भेटत नाही. म्हणून मग एके दिवशी निर्धार करून भजी बनवण्यासाठी बायकोला विनंती केली आणि माझ्या विनंतीला मान्यता देऊन तिने भजी बनवायला सुरुवात केली. तर आता आपण पहिले मक्याचे दाणे घेतले, कांदे 2 चिरलेले आहेत, उभे चिरून घेतले, थोडं आलं लसूण मिरची कोथिंबीरची आपण पेस्ट टाकली 1 टीस्पून. आता हे मिक्स करून घेऊया. पहिले याच्यात मीठ टाकून घेऊया. 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलं. आता छानपैकी मिक्स करून घेऊया. पाव टीस्पून आपण हळद टाकून घेऊया. पाव टीस्पून आपण मिरची पावडर टाकली. पाव चमचा आपण धणे पावडर टाकली. आपण 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलं आणि 2 वाट्या आपण बेसन घेतले. बेसन आपण चाळवून घेतले. आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. पाव चमचा आपण खायचा सोडा ॲड केला. आता मिश्रण चांगलंच ढवळून घेऊया, म्हणजे भजी हलकी होतील. पीठ मिक्स करताना आपण पाव वाटी पाणी ॲड केलं. आता तेल गरम झालंय, आपण भजी सोडून घेऊया. भजी छान दोन्ही साईडनी खरपूस तळून घेऊया. भजी दोन्ही साईडनी पालथून चांगली कुरकुरीत फ्राय करून घ्यायची. ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात ही मक्याची कुरकुरीत अशी भजी नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर फ्रेंड्स बरोबर शेअर करा, रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.